बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये मी जेवढा पुढाकार घेतो कमी दाखवायचं नाही, पण महाराष्ट्रामध्ये मी सांगेन हे ते येतात, कार करतात, चाले जातात, करतात, कामं चालू आहे. पण हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा निवडणुकीमध्ये शेवटचा करा. तुम्ही माझ्या मतदारसंघातून विचारा, आणि मी असं म्हणत नाही, विचारा. म्हणजे सगळ्या जयंतीसाठी अग्रणी असतो, तालुक्यामध्ये सगळ्या गावात जयंती घालण्यासाठी मोठा अग्रणी असतो, तिथे सगळी वाजा घ्यायची वाटप मी करत असतो. आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये ट्रॅक्टर सुरुवात असेपर्यंत बसून लेझिम कचरा तुम्ही मला दाखवतात. 40 वर्षामध्ये एकही वर्ष असं झालं नसेल की अंगामध्ये मी निळा शर्ट घालून बाबासाहेबांची जयंती एकही वर्ष असं नसेल. आणि तुम्ही सगळे तुमच्याकडे तुम्ही दाखवता, सगळ्या चॅनलवर तुम्ही दाखवतात. आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार असतील, समरसता असली ते जोपर्यंत मी काम करतो. माझ्या मतदारसंघात तुम्ही विचारा, प्रत्येक लग्न कार्यात मरणात असं एकही विषय होतं मी चर्चा जात नाही. वाड्यात जाऊन जेवणारा मंत्री असताना आतापर्यंत आजपर्यंत सुद्धा मी कार्यकर्ता आहे. माताजी समाजाचा आमचा वाडा समोर आहे, तिथे जाऊन मी त्या ठिकाणी जेवण करत असेल, लग्नात जात असेल, अण्णा भाऊसाठी जयंती माझ्या त्या ठिकाणी पुढाकार असतो. वाल्मिकी समाजाचा आमचा वाडा आहे, त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी त्याच्या कार्यक्रमाला जाऊन त्याच्या घरामध्ये बसून मी खऱ्या अर्थाने सामाजिक समर्थन होणारा कार्यकर्ता आहे. मी संघाच्या मुशीत वाटलेलो आहे, ते मला माहित आहे काय काय नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यात मोठा पुढाकार घेणारा मी आमच्या गावामध्ये जामनेरमध्ये एवढं मोठं शहर आहे, एकही पुतळा नव्हता. गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेबांना जिल्ह्यात 2-3 जिल्ह्यात नसेल एवढा मोठा भव्य दिवस पुतळा मी त्या ठिकाणी उभा केला, भारत त्या ठिकाणी उभं केलं. सगळे लोक किती आनंदित आहे. निवडणुकीमध्ये अशी एकही निवडणूक नसते की त्या निवडणुकीमध्ये मी नसेल, कधीच नसतं, तुम्ही विचारा. पण आता अनावधानाने एखादं नाव घ्यायचं राहून गेलं, त्यामुळे मला वाटतं त्याच्याबद्दल एवढं कशासाठी कशासाठी काही फार ते जाणीवपूर्वक काहीतरी अर्वाच्य बोललो, उलट सुलट बोलतो. पण नाव राहिलं म्हणतो की एवढं त्याला मला काही समजत नाही. हा विषय कसा आला, कशामुळे आला, असं नाहीये. आता प्रजासत्ताकची तुम्ही म्हटलं भारतात वंदे मातरम, तर महाराज तिथे आहे. बाबासाहेबांचा समजा राहून गेलं त्याबद्दल मी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली. म्हटलं नाही, त्या वडिलांचे वार दुखावले असतील, दिलगिरी व्यक्त करतो. पण मी खरंच सामाजिक संरक्षण माणूस आहे. बाबासाहेबांचा अनुयायी सुद्धा म्हणून मी आहे, त्याचे विचार जोपासणारा आहे. मला ते या विषयी थांबायला पाहिजे होता, पण अटॅचमेंट गुन्हा दाखल करा असं नाही म्हणतात. त्यामुळे तुम्ही समाजामध्ये सगळे शिस्त फसवू नका, माझं असं म्हणणं आहे. तुम्ही कोणालाही विचारा जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळला मी किती कोटी रुपये दिले विचारा, कोणी देत नव्हतं आतापर्यंत. मी किती कोटी रुपये दिले स्मारकातले बाबासाहेबांच्या, हे आपण तपास करून घ्या. जिल्ह्यात विचारा माझ्या, ज्या गोष्टीचा लवलेस सुद्धा आमच्या मनामध्ये येऊ शकत नाही. मला याचं वाईट वाटतंय, त्या गोष्टी वाईट वाटतंय की माझ्या एवढा सगळ्या या गोष्टी जोपासणारा माणूस मी म्हणजे पुढे सांगितलं कोणाला कमी लेखत नाही, पण महाराष्ट्रामध्ये नसेल. असं असताना माझ्या असं पद्धतीने बोलावं त्याचं मला वाईट वाटतं. त्याचं राजकारण केलं जात आहे. आता मला माहित नाही त्या आमच्या बदली कोण आहेत, काय आहेत, पण मी दिलगिरी व्यक्त केली की बाबा अनावधानाने झालं असेल, माझ्या मनामध्ये तसा हेतू नाही. आणि तुम्ही जळगाव जिल्ह्यात विचारा या सगळ्या गोष्टीबद्दल माझ्या काय भावना असतात, सगळे उत्सव मी कशामध्ये साजरे करतो, सगळे तुम्ही विचारा. बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी गाव जेवण देणारा माणूस मी, त्याच्याबरोबर तुम्ही जेवतो स्वतः वाड्यामध्ये जेवण देऊन, हे पण विचारा लोकांना. आम्ही नाही म्हणत सत्य कोण म्हणजे कोणा सत्य काय लगेच तुम्ही सगळ्यांना दाखवतात महाराष्ट्रामध्ये. मग एवढं असताना सुद्धा अशा पद्धतीने माझ्याबद्दल काहीतरी लोकांची मत कलुषित करायची, असं बोललं जावं, मला खूप वेदना होत आहे, खूप वेदना होत आहे. ठिकठिकाणी आता आंदोलनाची देखील मानली जाते, वेगवेगळ्या संघटना कोणाला काय करत असेल तर मला ते माहित नाही. पण तुम्हीच माझ्या 40 वर्षापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमधल्या भारतरत्न आहेत, आमच्यासाठी ते आदरणीय आहेत, पूजनीय आहेत. तुम्हीच दाखवा ना. 40 वर्ष झालं, माझं 1 वर्ष चुकलं का की अंगामध्ये या अशा निळ्या कलरचं शर्ट घातलं नाही. मी काही दुसरं हार घातला चालला गेलो असं नाहीये. शेवटपर्यंत एवढ्या उन्हामध्ये 46-45 टेम्परेचर मध्ये मी विरोध फिरणारा माणूस आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी मारून सांगतो एकाने घरी राहायचं नाही, सगळ्यांनी त्या ठिकाणी हजर राहावं. अण्णासाहेब साठे असतात, मीच यांच्या म्हणजे सगळ्यात मोठा पुढाकार माझा असतो, मोठी मदत माझी नसते सगळी. त्यांना विचारा तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना. आमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे नाशिकला तुम्ही बघा, आता आमच्याकडे ऍडव्होकेट बडोले काम बडोले कार्यकर्ता चांगला आहे. आम्ही त्याला इतके कॉम्पिटिशन होती कुणाला करायचं सांगितलं. आम्ही मुख्यमंत्री परवानगी घेतली, अध्यक्षांची आमच्या परवानगी घेतली रवी चव्हाणांची. आम्ही त्यांना केलं बडोदेंना. चांगले लोक मागत होते.
सिनियर लोक मागत होते, पण म्हटलं नाही, थोडं ते प्रामाणिक कार्यकर्ते निष्ठावान आहेत, त्याला दिलं पाहिजे, आम्ही दिलं. जळगावमध्ये सुद्धा तुम्ही विचारा, सगळे नगरसेवक या कॅटेगरीमध्ये आमच्या निवडून येतात. जामनेरला तर मला आठवत नाही 35 वर्षावर दुसरा कोणी म्हणून निवडून आला बीजेपी शिवाय. सगळे कमळावर निवडून येतात, जिल्हा परिषदला येतात, पंचायत समितीला येतात, नगरपालिकेमध्ये सगळे 100% आमचे निवडून येतात. मग हा विषय कसा काय येऊ शकतो? मला वाटतं उगाच लोकांच्या मनामध्ये काही दिसत असं करू नका.